नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मैत्रिणींनो, मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगांची सुकी भाजी बनवणार आहोत आपण. त्यासाठी आपण या वाल घेतलेला आहे, अशा प्रकारे तोडून घेतलेला आहे आपण. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे तेल, मीठ आणि हिरवी मिरची, लसूण कुटून घेतलेला आहे मी. थोडंसं तिखट घेतलेलं आहे, गरम मसाला, फोडणीला आपलं जिरं, मोहरी, हळद आणि धनापूड घेतलेली आहे. तर आधी आपण शेंगा धुवून घेऊ. तर शेंगा धुवून घेतलेले आपण. इथे कढई ठेवलेली आहे आपण तापायला. त्यामध्ये आता तेल घालू आपण कढईमध्ये. तर इथे तेल तापलेलं आहे, जिरं मोहरी घालू आपण. तर जिरं मोहरी छान तळतळलेलं आहे आपल्या. आता घालू लसूण. लसूण छान असा परतून घ्यायचा आहे, खमंग असा झाला पाहिजे तो, तेव्हा त्याची जास्त टेस्ट लागते. आणि आता बघा, मी मिरच्या इथे कापून घेतलेल्या आहे. आता मिरचीसुद्धा छान परतली गेलेली आहे. आपण या शेंगा धुतलेल्या आहे त्या घालणार आहोत आपण. मिक्स करून घेऊ. आणि आता हळद घालू, धनापूड, गरम मसाला अगदी थोडासा घातला आणि अगदी थोडंसं तिखट घातलेलं आहे. आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊ आपण. आणि आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे असं सर्व तेलामध्ये. मग नंतर आपण पाणी घालू थोडं आणि शिजवून घेऊ आपल्या शेंगा. अगदी 5 मिनटात होणारी भाजी आहे आपली. तुम्हाला ही भाजी मुलांना डब्यालासुद्धा तुम्ही करू शकता. किंवा बघा, संध्याकाळच्या टायमाला आपण कढी आणि वालाच्या शेंगा, अगदी मस्तपैकी आपली कढीबरोबर भाकरी किंवा पोळी आणि तोंडी लावायला हे शेंगा अगदी मस्त लागतात. याचं काय, आपण थोडेसे तेलावर परतवलं ना, म्हणजे काय होतं की आपले जे मसाले आपण घातलेले आहे ते सर्व छान परतले जातील. म्हणून असे तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. मग नंतर पाणी घालायचं की सर्व कच्चेपणा जो असतो मसाल्यांचा तो निघून जातो. आणि वालाच्या शेंगा पण आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकाराने करतो, पण आपण ही आज अगदी साधी सिंपल अशी रेसिपी बनवत आहोत. आणि आता घालणार आहोत मीठ. ते मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आणि 4 प्रकारे तरी आपली ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवत असतो, पण आज आपण हा अगदी साधा सिंपल असा प्रकार पाहिलेला आहे, जसे की म्हणजे बनवत आहोत. आणि आता बघा, थोडं पाणी घालू आपण. मिक्स करून घेऊ. आणि आता झाकण ठेवू आपण. तर हे बघा, अगदी ताज्या शेंगा असल्यामुळे पटकन आपल्या 5 मिनटात शिजतात. त्यामध्ये थोडं पाणी आहे ते आपण आटवून घेऊ. तर इथे आपली वालाच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. आता कोथिंबीर घालू आपण. मिक्स करू. आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत. तर आता ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. अगदी साधी सिंपल भाजी आहे आपली, पण तेवढीच चविष्ट पण आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली वालाच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.